चला. हो गाईज, आज आमचे बाबा तुम्हाला काहीतरी माहिती सांगणार आहे. कुठची माहिती सांगणार आहे ते मला माहित नाही. काय माहिती कोणती माहिती सांगणार आहे. तर आता माहिती सांगणार आहे तर तुम्ही नीट लक्षपूर्वक ऐका, नाहीतर व्हिडिओ सोडून द्या. काही तसं म्हणणं नाही, मग सोडून द्या, तुमच्या मनाने करा. तर आज मी लय खुश आहे गड्या, मी लय खुश आहे. त्यामुळे काय चालतंय, नाचायचं, खेळायचं, करायचं, काहीतरी करायचं. कागदात चित्र काढ, काहीतरी कर. इकडं लिहित बस, तिकडं लिहित बस, काहीतरी वर काढ, काहीतरी इकडं वर काढ, काहीतरी करतच बसायचं. पण तुम्ही पप्पा तुम्हाला काहीतरी माहिती सांगणार आहे ती तुम्ही नीट लक्षपूर्वक ऐका, ठीक आहे. आमचे भाऊ काहीतरी सांगत असतात, मतदान बिद्दान काहीतरी सांगतच असतात. चला त्यांना ना शोधू जर. काय चाललं रे बाबा? काय नाही, शुल्प्याला चालत होतं. का रे लयच पळत पळत आला? काहीतरी माहिती सांगतो तू. हा का? थांब तर सर, मला वॉशरूमला जाऊन येऊ दे, मग तू कर. म्हणजे की बस सांग. इकडा चार्जिंग लाव. चला हो, आता आलो मी वॉशरूम मधून. काहीतरी सांग ना मतदानाविषयी. हे अरे कुठे गेलता तू? मी तो होतो बेडरूम मध्ये. थोडा काय प्याला काही खात असतो का सारखा? हा बरं. नमस्कार मित्रांनो, ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी. आज आपण प्रधानमंत्र्यांचं भाषण ऐकलं. 65 कोटी लोकांनी मतदान केलं. किती? 65 कोटी. आपले लोक किती आहेत? 140 करोड. म्हणजे 140 करोड म्हटलं तरी फक्त निम्म्याच लोकांनी मतदान केलं आणि निम्मे लोक मतदान करत नाही. याचं कारण असं आहे की मंत्रालयात गेलं तर सर्वसामान्यांना जास्त प्राधान्य दिलं जात नाही किंवा त्यांच्या कामाकडे लक्ष दिलं जात नाही. आत्ताच आम्ही एकनाथ शिंदे साहेबांना मंगळवारी भेटायला गेलो होतो. आम्ही त्यांच्या बंगल्यापाशी पावसात भिजत उभे होतो. मंत्री महोदय आतच होते. ऑपरेटरला फोन करून विचारलं, त्यांनी सांगितलं की मंत्री आता इथं आहेत. जे गेटवरचे जे कर्मचारी आहेत ते मंत्री असूनही नाही म्हणतात. एकनाथ साहेब तुम्ही थोडं लक्ष घाला. आम्हाला वेळ जात नाही किंवा वेळ घालवला जात नाही म्हणून आम्ही तिथे येत नाही. आमचा तुमच्यावरती विश्वास आहे आणि पुढे आमदारकीची तुमची निवडणूक आहे. आम्हाला तुम्हाला मतदान करायचंय म्हणून आमच्या प्रश्नांकडे लक्ष द्या. संस्थानवाले जे संस्था आहे महाविद्यालयाच्या, ते आमचं आरक्षण भरत नाही. सहाय्यक प्राध्यापकांच्या जागा, सहयोगी प्राध्यापकांच्या जागा, प्रोफेसरच्या जागा आमच्या ते भरत नाहीत. म्हणून आम्ही आमचे प्रश्न तुमच्याकडे घेऊन येतो. तुमच्याकडे आमचे प्रश्न घेऊन येण्याचं कारण एवढंच आहे की आम्ही तुम्हाला मतदान करतो आणि आमचे प्रतिनिधी म्हणून आम्ही तुम्हाला विधिमंडळामध्ये पाठवतो. मग याचा अर्थ असा नाही की तुमच्या दाराशी लोक 11 वाजेपर्यंत येऊन बसतात. एक मॅडम तर सकाळी 3 वाजल्यापासून ते रात्री 8 वाजेपर्यंत बसल्या होत्या. आम्ही 7 वाजल्यापासून तुमच्या इथं आलो होतो. तुमचे तिथले पोलीस लोक, तुमचे कर्मचारी, गेटवरचे कर्मचारी काय सांगतात? जा नंदनवन बंगल्याला, तिकडचे म्हणतात जा वर्षा बंगल्याला, तर अजून तिकडचे कोणी म्हणतात जा सागर बंगल्याला. म्हणजे नुसतं फरफट करत चालतात. आता तुमचा एक पोलीस कर्मचारी होता, तो आम्हाला काय म्हणतो, साहेब आता तुम्ही जा, आमच्याकडे जेवणा खाण्याची सोय नाही आहे. पण मला मंत्री महोदयांना असं सांगू इच्छितो मी की आम्हाला जेवणा खाण्याची काही गरज नसती, काही प्रश्न नसतात. आम्ही फक्त आमचा प्रश्न सोडवा. आम्हाला एसटीचा प्रश्न आहे, स्लीपरमध्ये तिकीट दिलं जात नाही. आमचा आरक्षणाचा प्रश्न आहे, आमचा स्लीपरमध्ये 1-4 पास चालत नाही. आम्हाला रेल्वेचे प्रश्न आहेत, आमच्या सगळ्या गोष्टींचे प्रश्न आहेत.
आमच्या नोकरीचे प्रश्न आहेत, आरक्षणाचे प्रश्न आहेत. काही काही कॉलेजमध्ये मुद्दाम अंधांच्या टीचिंग आणि नॉन टीचिंग शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या जागा भरल्या जात नाही. कोणी पत्रकार बंधूंनी जर आमचा हा व्हिडिओ बघितला तर त्यांनी हा आमचा प्रश्न उठवा, तिथं समोर मंत्री महोदयांपर्यंत पोहोचावा. कोणी आमदार बघत असतील, कोणी खासदार बघत असतील आमचं चॅनल, तर त्यांनी आमचा हा प्रश्न विधिमंडळात, संसदेत, म्हणजे राज्यसभेत, लोकसभेत, विधिमंडळात, संसदेत आमचे हे प्रश्न उठवावेत. मोदी साहेबांनी सांगितलं 65 कोटी लोकांनी मतदान केलं. जगात सगळ्यात मोठं मतदान झालंय. मित्रांनो, तुम्हाला मी सांगू इच्छितो, सर्वसामान्यांचे जर प्रश्न सुटले तर आमचे सर्व लोक तुम्हाला मतदान करतील. अजित दादा, तुम्ही अर्थसंकल्पामध्ये आमच्यासाठी अशी भरघोस अशी काही तरतूद दिसत नाही. नुसते इलेक्ट्रिक वाहनं देऊन आमचा प्रश्न सुटणार नाही. इलेक्ट्रिक वाहनाने आम्हाला काय होणार नाही. आमचे जे नोकऱ्यांमधलं आरक्षण आहे ते कंपल्सरी भरलं गेलं पाहिजे. आणि अजित दादा, देवेंद्र दादा, एकनाथ दादा, आता मी सगळ्यांना दादा दादा म्हणतो, आणि अजून चंद्रकांत दादा, अजून कोण, दीपक दादा, सगळे जेवढे मंत्री असतील त्यांनी, व आमदार असतील, आमदार साहेब असतील, अजून कोणी, सगळ्यांनी आमच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावं. आमचा व्हिडिओ पाहून तुम्ही पण आमचं लक्ष द्यावं. आणि आमचा हा व्हिडिओ कोणी जर बघत असेल, एखाद्या आमदाराला हे करा, शेअर करा. आमचे गंगापूरचे आमदार आहेत प्रशांत बम साहेब, त्यांना तर माझी विनंती आहे की तुम्ही आमचा हा प्रश्न सोडवा. मला दोन्ही डोळ्यांनी दिसत नाही, माझा छोटा मुलगा होता, तरी तुमच्या कर्मचाऱ्यांकडनं आम्हाला कसलीही मदत झाली नाही. शेवटी नाईलाजाने आम्ही दुसरीकडे कुठेतरी मुक्कामाला राहिलो, आणि त्याच्यानंतर आम्ही सकाळी नाईलाजाने तुमच्या मंत्रालयात आलो. पत्र दिलेलं आहे, तर आमच्या त्या पत्राची तुम्ही दखल घ्याल असं मला वाटतं. अजित दादा घेतील. एकनाथ साहेबांवर तर माझा अतिविश्वास आहे, त्यांनी आमची दखल घेतली पाहिजे. देवेंद्र दादांनी पण आमची दखल घेतली पाहिजे. मातोश्रीवाल्यांनी सुद्धा आमचा हा प्रश्न जर विधिमंडळात उठवला. उद्धव साहेबांना माझी विनंती आहे, राज साहेबांना माझी विनंती आहे, सगळ्यांनाच माझी विनंती आहे की त्यांनी आमचे आरक्षणाचे प्रश्न, नोकऱ्यांचे प्रश्न, एसटीचे प्रश्न, सगळे अजून बरेच प्रश्न आहेत, तर आमचा हा व्हिडिओ बघून आम्हाला कोणीतरी सहाय्य करा. आमची अशी इच्छा आहे. पत्रकार करतील, आमदार करतील किंवा खासदार करतील. आता एकनाथ साहेबांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांनी निवडून आलेत. तुम्हाला माझं आव्हान आहे असं की तुम्ही काय करा, हा जर व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला तर तुम्ही आमचं पत्र बघा आणि एकनाथ साहेबांना विनंती करा व तुमच्या माध्यमातून आमचा हा प्रश्न सोडवा. तुम्ही नक्की सोडवाल. एवढी तळतळीची आणि कळकळीची विनंती याच्यासाठी आहे की सगळीकडं अन्याय होतो. अन्यायाला वाचा फोडली पाहिजे. अन्याय सहन करणाराही गुन्हेगार असतो आणि अन्याय करणाराही गुन्हेगार असतो. आम्ही अन्याय सहन करणार नाही. आमची तुम्हाला विनंती है कि तुम्ही आमचा हा प्रश्न सोडवावा. मोदी साहेब, आप अगर हमारा ये वीडियो देख सकते हैं तो देखो और हमारा प्रश्न छुड़ाने के लिए सभी को बोलो. एकनाथ साहब को बोलो, देवेंद्र साहब को बोलो, अजित साहब को बोलो या दीपक साहब को बोलो. हमने पहले परीक्षा के लिए हमारा शुल्क नहीं गया था तो हम परीक्षा दे नहीं सके. ये हमारे प्रश्न है, तो आप भी हमारा प्रश्न छोड़िए, हमारा प्रश्न सवाल कीजिए, हमारा सवाल सॉल्व कीजिए और हमें न्याय दिलाइए. यही हमारी आपसे विनंती है. सगळे ज्यांनी आमचा हा व्हिडिओ बघितला असेल त्यांनी शेअर करा आणि नक्की आम्हाला हे करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यांपर्यंत आमचा व्हिडिओ पोहोचवा. गुरुदेव दत्त स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. तुम्हाला बाबा चला बाबा आला रो. तर आता आहे ना ते थोडंसं बाबाकडनं माहिती घेऊ. काय आज नाही 5 तारखेचा पर्यावरण दिन होता. तर पर्यावरण दिनची गोष्ट बाबा सांगणार आहे. काय सांगणार आहे ते आता बाबा सांगत आहेत. नमस्कार. काय रे काय कस काय आला इकडं? काय नाही बाबा. हा एक गोष्ट राहिली ना. काय रे? पर्यावरण दिनाची गोष्ट कधी होती रे? 5 तारखेला होतो ना. 5 तारखेला होता का? एक गोष्ट सांगतो तुला की पूर्वी आहे ना असं
आदिवासी लोकांनी झाडांचं रक्षण केलेलं आहे. ज्या ज्या वेळेला झाडाचे तोड व्हायचे ना त्यावेळेला आदिवासी त्या झाडाला मिठ्या मारून बसायचे आणि असं हे बऱ्याच वेळेला घडलं. आणि त्याच्यानंतर 5 जून हा जागतिक पर्यावरण दिवस असतो. काय असतो? जागतिक पर्यावरण हा, दिवस. पर्यावरण म्हणजे तरी काय रे, आपल्या आजूबाजूचं सगळं वातावरण, त्याच्यामधले झाडे, फुले, फळे, पक्षी, पानं, प्राणी, सजीव निर्जीव वस्तू, ह्या सगळ्यांचं मिळून काय होतं? पर्यावरण तयार होतं. तर मग पर्यावरणामध्ये पाणी येतं. आपण पाण्याचं प्रदूषण नाही केलं पाहिजे, हवेचं प्रदूषण नाही केलं पाहिजे, ध्वनी प्रदूषण नाही केलं पाहिजे. म्हणजे फटाके वाजवू का? फटाके वाजवले नाही पाहिजेत. फटाक्याने दोन प्रदूषण होतात. एक तर हवेचं प्रदूषण होतं, तसं ध्वनीचं प्रदूषण होतं. आणि 120 डेसिबलच्या वर जर आवाज मोठा असेल आणि तो जर आवाज झाला तर तो लहान मुलांच्या कानाचा पडदा फाटू शकतो, मोठ्या माणसांच्या कानाचा पडदा फाटू शकतो, किंवा ज्यांना हृदयविकाराचा झटका येतो नाही का, हृदयविकाराचा त्रास आहे, तर त्यांना पण त्याचा प्रॉब्लेम होतो. म्हणजे ध्वनी प्रदूषण आणि हवेचं प्रदूषण पण आपण रोखलं पाहिजे. हवेतूनच आपण ऑक्सिजन घेतो ना. ऑक्सिजन कुठून मिळतो? आपल्याला पर्यावरणातून मिळतो. ऑक्सिजन कोण तयार करतं? झाडं तयार करतात. कोण तयार करतात? झाडं तयार करतात. मग झाडांनी पण काय केलं पाहिजे? झाडाचं आपण संगोपन केलं पाहिजे. आताच मोदी साहेबांनी सांगितलं की आपल्या आईच्या नावाने एक झाड लावा. मी म्हणतो आईच्या नावाने एक झाड तर नक्कीच लावा, पण देशाच्या नावाने सुद्धा एक झाड लावा. देशाच्या नावाने एक झाड लावा. आपल्या बहिणीच्या रक्षाबंधनला बहिणीच्या नावाने एक झाड लावा. तसंच आपल्यासाठी आपली बायको एवढी कष्ट घेत असती, बायकोच्या नावाने सुद्धा एक झाड लावा. तिच्या हातात तिच्यामुळेच तर आपलं पोट चालतं, ती कपडे धुती. म्हणून सगळ्यांच्या नावाने जरी एक एक झाड लावलं तरी पर्यावरणाचं रक्षण होईल. आणि झाडं वाढले तर पाऊस पडेल. आता एवढे दिवस झाले बघ, जून महिना संपत आलाय, अजून पाऊस, आज 30 तारीख आहे, पाऊसच पडला नाही या वेळेला. म्हणजे काय होईल? सगळीकडे दुष्काळ जाहीर केलाय. प्रत्येक वेळेला शेतकऱ्यांना त्रास होतो, पाणी नसतं. आता काही धरणात 17% पाणी राहिले, काही धरणात 28% राहिले, काही धरणात तर 10% पाणी राहिले. 10%च पाणी, म्हणजे कमीत कमी त्यांना आता 20 ते 25 दिवस पाणी पुरेल एवढंच पाणी राहिलेलं आहे. म्हणून पाणी, प्राणी, पक्षी इकडे प्यायला येतं ते. तर असं की आपण पर्यावरणाचं रक्षण केलं पाहिजे. आणि पर्यावरणाचं रक्षण झालं तर आपण वाचणार आहे. एक लक्षात घ्या, झाडं तोडले तर काय होतं? तापमान वाढणार. तापमान वाढलं की बर्फ वितळणार, आणि बर्फ वितळला की समुद्राची पातळी वाढते. काय वाढते? म्हणजे आता आपण मुंबईला गेलतो ना परवा, तर ती मुंबई आहे ना, जर काही दिवसांनी बर्फ वितळला आणि समुद्र जर वाढला तर ती अख्खी मुंबई पाण्यात जाणार. कशात जाणार? पाण्यात जाणार. तिथं माणसाला राहायला जागा राहणार नाही. म्हणून मुंबई म्हणजे जेवढी मुंबई आहे का तेवढा समुद्र होणार. पण मग मुंबई अलीकडे सरकणार, म्हणजे जमीन कमी पडणार. 71% समुद्र आहे. किती? 71% समुद्र आहे, आणि बाकीचं उरलेला 29-30% फक्त जमीन आहे. काय आहे? 29-30% फक्त जमीन आहे. तर मग आपण आपली जमीन पण वाचवली पाहिजे. जमीन कमी, समुद्र जास्त आहे. महासागरांची पातळी वाढते, सागराची पातळी वाढते. असं सगळं जर पर्यावरणाचं जर आपण रक्षण केलं, आणि आपल्या घरापुढे एक जरी झाड लावलं, तरी आपल्याला पर्यावरणाचं काय होणार आहे? रक्षण होणार आहे. काय होणार आहे? रक्षण होणार आहे. आणि त्यामुळं जमिनीतली पाण्याची पातळी वाढेल, त्यामुळे आपल्याला प्यायच्या पाण्याचा त्रास होणार नाही. आणि त्याच्यानंतर आपण पाणी जपून वापरलं पाहिजे. पर्यावरणातल्या प्रत्येक वस्तूचं रक्षण झालं पाहिजे. हवेचं रक्षण झालं पाहिजे, जमिनीचं रक्षण झालं पाहिजे, माणसाचं रक्षण झालं पाहिजे, प्राण्याचं रक्षण झालं पाहिजे. सगळ्यांचं काय केलं पाहिजे? आपण संरक्षण केलं पाहिजे आणि संवर्धन केलं पाहिजे. मातीची धूप पण होता कामा नये. मातीची धूप झाली तर मातीतले जे पीक येणारे जीवाणू असतात ना, ते नष्ट होतात, पीक येणार नाही. म्हणून आपल्याला हे असं पीक खावं लागेल औषधं मारून, त्याचा उपयोग नाही. जे नैसर्गिकरित्या पिकं पिकतात त्याच्यातनंच खरं चांगलं होतं. या सगळ्या गोष्टी कधी घडतील? जर आपण पर्यावरणाचं रक्षण केलं तर. फक्त 5 जून पर्यावरण दिवस आहे म्हणून त्या दिवशी काय कार्यक्रम घ्यायचे का? नाही. प्रत्येक दिवशी पर्यावरणाचं रक्षण झालं पाहिजे. प्रत्येकाने रक्षण केलं पाहिजे. आपला गाव, आपलं घर, आपली गली, आपलं कॉलेज, आपलं महाविद्यालय, आपली शाळा, सगळ्या दृष्टीने जर पर्यावरणाचं रक्षण केलं तर आपण
जास्त काळ जिवंत राहू, नाही तर एक दिवस ही पृथ्वी सुद्धा नष्ट होऊन जाईल. त्यामुळं मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आम्हाला कळवा की आम्ही अजून तुम्हाला कुठली कुठली माहिती दिली पाहिजे. आम्ही तुम्हाला ती देण्याचा नक्की प्रयत्न करू. गुरुदेव दत्त स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. लई टॉयलेट झाली घरी जाऊन येतो.